पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। झोपायचं आता पेशंटनी हा? आणि जर काही लागलं तर आम्हाला दोघांना उठवायचं। उठवणार ना? हो। तुम्ही कुठे झोपणार? आम्ही इथे झोपणार। हा इथे। तुम्ही झोपा, तुम्ही झोपा, झोपा तुम्ही। गुड नाईट पेशंट। गुड नाईट पेशंट। गुड नाईट डॉक्टर्स। राघव, तुला जरा जास्तच काळजी होती ना तिची। बरं झालं, असंच पाहिजे। आता कशाला थांबतो इथे? जा ना, तुला बाहेर काढलं ना, निघ। सगळ्या आला आणि सुंठे वाचून खोकला गेला। चिंगे, बरं केलंस ग, तुझ्या बाबाला तू बाहेर काढलंस। येस। इतकं काही नाही झालंय तिला, होईल ती बरी। राघव, इतका काय अस्वस्थ होतोयस रे तू? हॅलो, हा आबा बोला। हॅलो राघवराव, कशी आहे तब्येत आनंदीची? आता व्यवस्थित आहे। हा, टग्या काही त्रास देत नाहीये ना? नाही नाही, उलट त्याची छान काळजी घेतोय, जास्तच काळजी घेतोय। हा बरं राघवराव, मी काय म्हणतो, मी येऊ का तिकडे? म्हणजे बापाचं मन आहे हो। पोरगी तिकडे अंथरुणावर आहे आणि मी हा इकडे असा। नाही आबा, बघा तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, उगाच तुमची दगदग होणार ना येण्या जाण्यामध्ये। निवांत या नंतर, आणि टग्याला सुद्धा पाठवण्याची व्यवस्था करतो मी। हा हा चालेल, पण आनंदीला सांगा काळजी घ्यायला आणि आराम कर म्हणावा। हा नक्की नक्की सांगेन। हा, ठेवू मी राघवराव? राघव, माझी फ्रेम। गेल्या कित्येक दिवस यांनी तुमच्या फ्रेम समोर मन मोकळं नाही केलंय, मग या संसारावर हक्क गाजवण्याचा अट्टहास का करताय तुम्ही? तर तू असतेस ना, तर म्हणाली असतेस, वा राघव, जसं मी सांगितलं होतं अगदी तसंच केलं असतं। एक महत्वाची केस होती, त्या केस संदर्भातली ती फाईल तयार करताना दिवस रात्र एक करून मेहनत करून आम्ही ती फाईल तयार केली, पण ऐन वेळेला त्या फाईल्स मधले महत्वाचे डॉक्युमेंट्स गहाळ झाले। रमाची जागा जिथे संपते आणि आनंदीची जागा जिथून सुरू होते, ती रेष आता पुसटशी होत चालली। राघव, माझी प्रेम, तुझं लक्ष सुद्धा नाही, निदान बघ तरी। राघव, पूर्वी माझ्या प्रेमपाशी यायचास, मन मोकळं करायचास, आता तसं काहीच करत नाही। राघव, तुझ्याशी बोलतेय मी। पूर्वी प्रेमकडे रमा म्हणूनच यायचं, आता साधं लक्ष सुद्धा देत नाहीयेस तू। नाही, माझा राघव असा नव्हता, असा नव्हता। राघव, तू आता मला विसरत चाललायस ना? तुझ्या आठवणीतली रमा आता विरत चाललीये ना? माझ्या कुठल्याही वस्तूला तू कोणाला हात सुद्धा लावू देत नाहीस, असं कसं काय दुसऱ्याचा होऊ शकतोस? नाही, मला माहितीये हे सगळं ना त्या आनंदीमुळे झालंय। ती साधी भोळी वाटत होती ना, पण वाटते तशी साधी भोळी नाहीये ती। तिनेच तोडलंय, तिनेच माझ्या राघवला, माझ्या माणसांना, माझ्या संसाराला माझ्यापासून तोडलंय। सामोपचाराने मी सगळं सांभाळून घेते असं दाखवून राघवकडनं घराच्या पेपर्स वरती सही करून घेतलीच ना,
अर्थात मला आनंद यात आहे की घर राघवच्या नावावरती झालं, पण आनंदी तुला माझं अस्तित्व संपवायचं होतं आणि सगळ्यांचा विश्वास संपादन करायचा होता तुला. रमाताई अशी जी तू हाक मारतेस ना ती सुद्धा मोजती आता मला माहितीये आनंदी, तुला माझं अस्तित्व संपवायचे ते तू कधीही संपू शकतेस. तू वाटते तितकी साधी नाहीयेस, मला माहितीये, पण मी नाही तसं होऊ देणार. त्याआधी मी माझ्या राघवला ही जाणीव करून देणार आहे की राघव मी आहे, तुझी रमा अजूनही इथे आहे तुझ्या आसपास. त्याला सांगेन मी, तुझी पहिली बायको असताना तू काल आलेल्या मुलीमध्ये जे काय अडकतोयस ना ते मी पाहतेय, आणि ते पाहताना माझा जीव तुटतोय राघव. हे जर माझ्या राघवला कळलं ना तेव्हा आनंदी तो तुझ्या जवळ सुद्धा येणार नाही, माहितीये मला. मला पेन उचलता येतोय तर मला लिहिताही येणार. मी लिहून माझ्या भावना राघवपर्यंत पोहोचवू शकते. नाही नको, याच्यात तुझ्या नोट्स असतात. प्रिय राघव, एवढं प्रेमानं प्रिय असं मीच लिहू शकते ना. तुझी रमा. तुला आश्चर्य वाटलं ना? मी खरंच बोलतेय तुझ्याशी. मी तुझ्या आसपासच आहे राघव. हे तुला सांगण्याचा मी खूप प्रयत्न केला, तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तू मात्र माझ्या आठवणीतच रमलास, नेकटा पडलास. मग आनंदीशी लग्न केलंस, माझी परवानगी मागितलीस, मी ऐकलं ते. घरासाठी केलंस ना, चिंगीसाठी केलंस ना, पण आता ते तसं राहिलेलं नाहीये. मी बघतीये तू अडकत चाललायस तिच्यात. तिला त्रास झाला की तुलाही त्रास व्हायला लागतो. आणि हे सगळं करत असताना तुला माझी आठवण येतच नाही का रे राघव? मी कधी या बांगड्या वाजवून, कधी साडीपासून बनवलेले हे पडदे उडवून तुला सांगण्याचा प्रयत्न केला की मी आहे राघव. माझा राघव दिवसेंदिवस मला विसरत चाललाय, हे बघून मला खूप त्रास होतो. तुझं पहिलं प्रेम आहे ना मी, की जसं घराच्या कागदावरून माझं नाव गेलं तशी तुझ्या आयुष्यात माझी जागा जाणार आहे. राघव मला खूप त्रास होतोय. तुझ्यासोबत वावरत असतानाही एकटी पडलीये मी. माझी प्रेम पुसत असताना तुझा होणारा स्पर्श मला अजूनही अनुभवायचा आहे. तुझ्या आयुष्यात मला कायम राहायचंय राघव. तुझीच रमा.
किती गोड झोपलेत दोघही. यांनी काल धड बोलूही दिलं नाही यांच्याशी. हीच वेळ पटापट आवरते आणि यांच्याशी जरा बोलते. अहो अहो आनंदी, काय ग? काय झालं? आणि तू अगं तू एकटी चालत आलीस? तुझा पाय दुखतोय ना? नाही. तू अगं माझा फोन होता, मला फोन करायचा होतास ना. तू ये बरं इकडे. अहो मला सांगायचं होतंस ना तू. मी ठीक आहे. तू ये बरं. अगं तुझा पाय दुखेल, एक काम. जास्त वजन नको. नाही इकडे या. आनंदी काय? या, इकडे या. तू आधी हळूहळू. काय झालं? मला बोलायचं होतं तुमच्याशी. नाही म्हणजे काल ह्या 2 डॉक्टरांनी आपल्याला बोलूच नाही दिलं. हा बोला. काय तुला बोलायचं म्हणालीस ना, तू बोल. ते झोप नाही झाली तुमची नीट? रात्रभर कसला विचार करत होता का तुम्ही? नाही, माझी झोप झाली, व्यवस्थित झाली. तू उठवलंस ना मला तेव्हा जाग आली. मला झोप झाली माझी व्यवस्थित. तुझी झोप नाही झाली वाटतं व्यवस्थित, है ना? हे दोघे जण तुला अगदी बिलगून झोपले होते, है ना? आणि हा टग्याने तुझी ती उशी घेतली डोक्याखाली जी तू सवयीने मध्ये ठेवतेस. माझी झोप अगदी नीट झाली आहे. तुमचं काय? माझं काय? ते हे उशी नाही, पांघरूण नाही, थंड वातावरण आहे. त्रास झाला असता ना तुम्हाला. आणि ते डोक्यात सततचे विचार, काहीतरी विचार चालू आहे ना डोक्यात. काही सांगायचंय का मला? सांगायचं असेल तर सांगा ना, मी त्यासाठी. ओके आनंदी, थांब. हे पत्र प्रिय राघव. हो प्रियच. एवढं प्रेमाने प्रिय असं मीच लिहू शकते तुझ्यासाठी, तुझी रमा. म्हणजे हे पत्र रमाताईंनी लिहिलंय ह्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. आणि हे पत्र यांनी वाचलं तर? आनंदी गेली कुठे? आनंदी, हा काय घरभर फिरतेस तू? हा पायावर जोर नाही पडला पाहिजे. नाही. तू अहो आधी थांब बरं, इकडे ये. तू आधी बस बरं. चल ये बस. मी ठीक आहे. तुझा कसला हट्ट आहे उभं राहण्याचा? म्हणजे मी औषिक का नंदी तुका काय बोलायला बाहेर जाऊ नको म्हणून कशाक बाहेरलास? चल माझ्यासोबत तू. ये चल तू माझ्यासोबत. हळू हळू हळू. चल. एक मिनिट थांबा. मी येते. तू आहे काय आमच्या पाठी येत आहे? सगळं तुमच्यामध्ये आलंय, सगळं माहित आहे ना. हो चल तिला तू. हळू ने, तिचा हात आनंदी दुखतोय. चल तू. चल. अरे, ऐक हळू, ना बाळा, हळू. ऐक. व्हॉट इज दिस डॉक्टर टग्या? पेशंट आहेत ना त्या? पेशंट बाहेर कशा आल्या?
औषध खाऊन डॉक्टर चिंगी तुमका सगळा सांगतोय. आज त्यांका रूम बनवूया. चल आनंदी चल तू. तुम्हाला बेड रेस्ट आहे ना. चला तुम्ही. चल ना आतमध्ये. हळू हळू. अगं बस इथे हे बेडवर. बघ, पेशंट तुम्हाला सांगितलंय ना आम्ही सांगितल्याशिवाय इथून उठायचं नाही म्हणून. पेशंट सांगितलेलं ऐकत नाही आणि नंतर म्हणणार डॉक्टरांच्या हातात गुणच नाही. औषध खाऊन. हा तुम्ही जे सांगाल ते सगळं ऐकेन मी. आता मला बाहेर जाऊ दे, माझं काम आहे. असं काय काम आहे तुमचं बाहेर पेशंट? डॉक्टर जिंगी यांका काम बिम काय नाही. तुमका हाय झोपूचा. तुमका बरं नाही ना. बरं बरं ऐकते मी. झोपते मी आता. हा खूप झोप आलीये मला. जा तुम्ही आता बाहेर जा. बरं झोपते ना. हा जा आता. हा जा. हा बस जा. झोपते. हा झोपले वाटतं. आपण निघूया. चल. चल चल. रमाताई कुठे आहात तुम्ही? मला बोलायचंय तुमच्याशी. या इथे. रमाताई कपाटात आहात का तुम्ही? हा कपाटात असाल तर स्वतःहून बाहेर या. मी तुमच्या कपाटाला हात नाही लावू शकत. काय ग आनंदी, सगळ्या साड्या पडल्या खाली. कळत नाही का तुला? आराम कर ना. काय केलं ते तुम्ही? काय केलं मी? असे मी काय करू शकते? रमाताई अति होतंय हा तुमचं. कपाटात बसणं अति होतंय का? पत्राबद्दल बोलतेय मी. कोणतं ग पत्र? ते पत्र जे तुम्ही लिहिलंय ह्यांच्यासाठी. माझ्या नवऱ्यासाठी लिहिलेलं पत्र. त्याचं काय? का लिहिलं ते पत्र? माझा नवरा आहे तो. मी काही लिही. पण तू का घाबरलीस? त्याच्यामुळे काय होऊ शकतं कळतंय का तुम्हाला? काय होईल? कसं होईल? तुझं ते सारखं सारखं म्हणते ना की तुझ्यामुळे माझं अस्तित्व आहे, तुझ्यामुळे मी या जगात आहे. ते तुला कळेल असं काही नाहीये. जेव्हा माझा राघव ते पत्र वाचेल ना तेव्हा त्याला कळेल की मी आहे. आणि मग तो तुला घरी पाठवून देईल, गावी. कारण जेव्हा त्याला कळेल ना मी आहे आणि तुमचे हे प्रेम मी पाहतीये, तेव्हा तो तुला बाजूला करेल. तो तुझ्याशी कधीच बोलणार नाही आणि तो तुझ्या जवळ सुद्धा येणार नाही. रमाताई तुम्हाला कळत नाहीये का? जेव्हा हे पत्र वाचतील तुमचं आणि त्यांना कळेल की तुम्ही अजूनही आहात, तेव्हा त्रास होईल यांना. वाईट वाटेल. जीवाचं काही तुम्हाला ना परवाच नाही यांची. खरंच होईल असं? नाही
हे असं झालं तर राघवला त्रास होईल. नाही 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 नाही, असं झालं तर राघवला बरं वाटेल. काही सांगते ही. पत्र पत्र वाचणार तू.